हे बघा, चाकणकरांचा राजीनामा हे होणारच होता, कारण त्या ज्या पदावर काम करत होत्या, कार्यरत होत्या, त्या पदावर राहून हे असे अशोभनीय म्हणजे भोंदू बाबाच्या चक्करमध्ये इतकी मानसिक गुलामी पत्करणं आणि त्या पदावर राहून महाराष्ट्रातील महिलांना त्या न्याय देऊ शकत नव्हत्या, ज्यांचा विश्वास ज्योतिषावर आहे, ज्यांचा विश्वास बंधुगिरीवर आहे, ज्यांचा विश्वास अशा अनिष्ट प्रथेवर आहे, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या महिलांच्या अन्यायाविरुद्ध त्या न्याय देण्याची भूमिका स्वीकारूच शकत नाही. खरं तर त्यांचा राजीनामा झाला, पण आता या लिंगपिसाट खराताबरोबर असलेले बाकीचे काही नवरत्न जे आहेत, ज्यांचे फोटो किंवा त्यांच्याशी संपर्क येत आहे, आज त्यांची अफाट अशी प्रॉपर्टी आहे त्या बंधूंची, खरातांची. आणि या सर्वांची मला वाटतं की जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा CDRच तपासला पाहिजे आणि CDR तपासून काय काय कृत्य केलेत, काय काय संवाद झाला आणि कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहून अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आहारी जाऊन कुठले कुठले कृत्य केलेत याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजेत आणि त्यांनाही दूर केलं गेलं पाहिजेत, त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. अरविंद शिंदे जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेसचे पुणे, त्यांनी रुपाली चाकणकर यांचं समर्थन केलेलं आहे. नाही, कोण समर्थन केलं आहे त्यांचा वैयक्तिक विषय असू शकतो. अरविंद शिंदे कोण आहे, कुठला आहे, तो त्याचा वैयक्तिक असू शकतो संबंध अरविंद शिंदेचा. पण हे सर्व महाराष्ट्रातील, काल पाहिलं आपण त्या बर्नेजींना केवढं ट्रोल केलं गेलं आणि ज्या पद्धतीनं हे सगळे त्या महाराजांच्यावर श्रद्धा ठेवून किंवा अंधश्रद्धा ठेवून, श्रद्धा कसली मोमलाची, अंधश्रद्धा ठेवून ज्या पद्धतीनं वागलेत, त्यातून महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे, सरकारची नाचक्की झाली आहे महाराष्ट्राच्या. त्यामुळे ही कारवाई इथपर्यंत आली. काल मला माहीत झालं की हे प्रकरण ज्यांनी काढलं आहे त्यांनाच काल अटक केली, म्हणजेच खराताचं प्रकरण दाबायचं आहे असा एकूण सरकारचा इरादा दिसतोय. ज्यांनी हे प्रकरण उकरून काढलं किंवा माहिती लोकांच्या पुढे पोहोचवली, पोलिसापर्यंत पोहोचवली, पोलिसावर या प्रकरणात प्रचंड दबाव आहे. कोण किती काही म्हणू देत, जे मोठे मासे या जाळ्यात खरातांच्या अडकले आहेत, त्यामुळे हे प्रकरण दाबून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. परवाच्या अधिवेशनामध्ये या खराताची वरात कशी निघेल हे आम्ही तिकडे सांगू. चाकणकरच्या राजीनाम्यामध्ये तिनं वैयक्तिक कारणांना राजीनामा दिला असं म्हटलेलं, तुम्हाला वाटतंय वैयक्तिक कारण? आणि यानंतर विरोधी पक्ष म्हणून कोण तुमच्या टार्गेट असणार राजीनामा? नाही बघा, वैयक्तिक नाही तर काय, मी खरातामुळे राजीनामा दिला म्हणून चाकणकर सांगतील? सगळ्याला माहित आहे खरातावर त्यांची जी काही उधळण होती, पाय धुण्याची, छत्री धरण्याची, ते अंधश्रद्धेची, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता पुढचे टार्गेट कोण, तर हे आमच्याकडे सगळी माहिती आहे. सोमवारला हाऊस सुरू होतो, त्यावेळेस हे प्रकरण आम्ही मांडू जनतेपुढे मग आपल्या अधिवेशनामध्ये. तुम्ही म्हणाले की खरातांचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे, कोणाकडनं दाबण्याचा प्रयत्न होत आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट की राजआश्रय असल्याशिवाय खरात इतके मोठे होऊ शकत नाही अशी देखील एक चर्चा आहे. नाही, राजाश्रय तर प्रचंड मोठा आहे. जे अलीकडचे फोटो जे आलेत ते फोटो तर फार मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबरचे आले. त्यामुळे आता मी त्या फोटोवर असलेल्या लोकांचा उल्लेख करणार आहे, कारण AI बरोबरचे फोटो असू शकतात, पण जे काय दिसत आहे
त्यामुळे कुणाचं नाव घेणं योग्य नाही. पण जे व्हिडिओ आलेत त्यांच्याबरोबर असलेले हे अत्यंत म्हणजे माणसाला लाज वाटावी अशा पद्धतीचे ते व्हिडिओ आहे. ज्या राजकीय नेत्यांचे फोटो आले त्यांच्याकडनंच वाचवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होत आहे का? 100% सरकारला स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी खराताला वाचवणं आवश्यक वाटत आहे, म्हणून तो दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाहीतर ज्यांनी हे प्रकरण काढलं त्याला अटक करायची गरज काय होती? तो तर पोलिसाकडे गेला होता. हे सगळं प्रकरण उघडकीस आणणारा त्यांच्यातलाच जो काही माणूस आहे. आणि हे अलीकडे हे भोंदूगिरी खूप वाढली आहे ना. तो एक कीर्तनकार पाहिला ना, थोरात, काय गोष्टी करायच्या आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. हे धर्माच्या नावाखाली ज्या पद्धतीनं अधर्म चाललेला आहे काही लोकांच्याकडून, तर यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राची जी काही बदनामी होते आहे, मग ती संत परंपरा असेल किंवा धार्मिक श्रद्धेला जे काही छेद देण्याचा प्रयत्न होतो आहे, हे फार वाईट आहे. आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि थोराताला आणि थोरांताच्या बरोबर खरातांच्या बरोबर असणाऱ्यांना, खरात आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई झाली पाहिजे, यासाठी आमचा आग्रह राहणार. चाकणकर म्हटलं की महिला आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं. असं आहे, पुरुषांनी आणि महिलांनी आपल्या मर्यादा ठेवून वागलं पाहिजे. आपण जर आपल्या मर्यादांचं उल्लंघन त्या पदावर कुठे बसलो आहोत त्या पदाचा मान गरिमा ठेवून वागलं पाहिजे. मग कोणी कोणाला टार्गेट करणार नाही. तुम्ही महिलांना न्याय देण्यासाठी तिथे बसलात आणि इकडे मात्र त्यांनी आता काल तर एक फोटो आला की करंगळीच कापून घेतली आणि रक्त दिलंय, अशी काही फोटो आले. तथ्य काय आहे, सत्य काय आहे, मी त्यावर फार बोलणार नाही. पण हे जे काही चाकणकरांचं एकूण त्या प्रकरणामध्ये जेवढा त्या खरातावर त्यांनी जे पद्धतीनं वागले ते योग्य नाही, म्हणून त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. खरातांना जे पाणी दिलं होतं ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात दिलं होतं असा आरोप होता. नाही, ते तर आहेच. उद्या नेहरूवरही आरोप करतील ते. बेशरमांना मर्यादा कुठे राहिल्या आहेत? म्हणजे बेशरमकी जर धरली, स्वतःचं पाप जर ढाकायचं असेल तर ते कुणावरही आरोप करतील. त्यांच्या काही याला म्हणजे अशीच पद्धत चालली आहे ना. देशाचे पंतप्रधानही तसेच करतात, इथले मंडळी तशीच करतील. उत्तर महाराष्ट्रात तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्या कॅबिनेटमध्ये तुम्ही पण होते, ज्या कॅबिनेटमध्ये हा ठराव मंजूर झाला. काय हा जो GR निघाला होता ना खरातांच्या ट्रस्टला पाणी देण्याचा, त्या कॅबिनेट. हे बघा, ट्रस्टला पाणी देण्याचा विषय म्हणजे त्याला काही आम्ही ते कोणतं अशोक नावाचं जल देण्यासाठी दिलं काय? ट्रस्ट एखादी सगळे ट्रस्ट येतात पाणी द्यायसाठी, पण ते पाणी कोणतं द्यावं हे कोणाच्या काळात झाला? तो अशोक नावाचं जल म्हणजे त्याच्यामध्ये वियाग्रा टाकून, त्याच्यामध्ये ते खोकल्याचं औषधी घालून, त्याचं मिश्रण करून तो लोकांना देत होता. त्यामध्ये आता काय काय टाकलं कोणाला माहीत, आणि गुंगी आल्यावर काय काय खरातानी केलं कुणाशी कोणाच ठाऊक. अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकर यांचं समर्थन केलं होतं काँग्रेसचे. मी बोललो ना आता. एफस्टीन फाईल संदर्भामध्ये मोर्चा काढला जाणार आहे नागपूरच्या संघ मुख्यालयावरती. हर्षवर्धन सपकाळ यांनी शक्यता आहे ती एफस्टीन फाईल ते नाशिकची एफस्टीन फाईल काय आगामी काळात एफस्टीन फाईलचा होता काय? हे इराण आणि इस्रायल युद्ध झालंय सुरू. आता अमेरिकेचे ट्रम्प ज्या पद्धतीनं इराणवर तुटून पडत आहेत आणि आमचे पंतप्रधान त्या संदर्भात बोलायलाच तयार नाहीत. ते एफस्टीन फाईलचं प्रकरण याला कारणच आहे ना. हे सगळे जे काही लिंक जुळली आहे त्यामुळे 23चा मोर्चा मोठा होणार. आमचे प्रांताध्यक्ष असणार आहेत. आम्ही त्या मोर्चाची बैठका तयारी सुरू केलेली आहे. आजही चंद्रपुरामध्ये वंचित आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक आम्ही घेतो आहोत आणि त्यामध्ये हा मोर्चा एफस्टीन फाईलच्या संदर्भात असलेल्या समावेश असलेल्या कोणत्याही किती मोठ्या पदावर असेल त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, तो घालवला आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशीच मागणी आमची असणार आहे. आणि
त्यासाठी ते असेल किंवा नाशिकचं प्रकरण असेल, हे नाशिकचं एपस्टीन फाईल सारखंच आहे ना. 56 व्हिडिओ सापडलेत ना, एक नाही दोन नाही. म्हणजे 56 व्हिडिओ अजून पुन्हा काय काय पुढे येईल ते आता कळेल. खऱ्या प्रकरणामध्ये एसआयटी कडनं दीपक केसरकर यांच्या निकटवर्ती यांची चौकशी केली जात आहे. कुठेतरी मित्र पक्षातल्या नेत्यांना लक्ष करण्याचा देखील एक प्रयत्न दिसतो का? मग त्याच्यामध्ये सत्ताधारी किंवा इतरही पक्षातले लोक आहेत ना. आता नाव मी घेणार नाही, कारण मला मी आज घेणार नाही, पण ते फोटो दिसत आहेत ना. त्याच जिल्ह्यातील, बाजूच्या जिल्ह्यातील मोठे नेते, यापूर्वी महसूल मंत्री राहिलेले नेते, आत्ताच्या मंत्रिमंडळात असलेले नेते, ते पण आहेत ना. पूर्वीचे महसूल मंत्री आणि आत्ताचे मंत्रिमंडळातील मंत्री यांचे पण फोटो आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांकडे फोटो आहे का तुमचं? ते आता फोटो ते दिसत आहेत, त्यांचा पण फोटो दिसतोय राधाकृष्ण विखे पाटलांचा. दीपक केसरकरच्या जवळच्या व्यक्तीची चौकशी सुरू केली आहे. हो ना, आता दीपक केसरकरांची काय चौकशी केली तर यांची पण चौकशी करायला पाहिजे. केवळ मित्र पक्षाला टार्गेट करणं असं मी म्हणणार नाही. ज्याच्यात दोषी असेल, सध्या तर कुरघोड्या खूपच चालल्या आहेत. काल पाहिलं ना आपण साताऱ्यामध्ये शंभूराजेला धक्काबुक्की झाली. त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्यांचे माणसं पळवले गेलेत. ज्यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार एकत्र आले, शिंदेची सेनानी, यांच्याकडे बहुमत असताना लोक पळवून भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केला. त्या धक्काबुक्कीमध्ये मंत्र्याला हाताला दुखापत झाली. यावरून किती छान चाललेलं आहे ट्रिपल इंजिनचं सरकार. हे डब्बे 3 इंजिन कुठल्या कुठल्या दिशेनं पळत आहेत हे महाराष्ट्रातील जनता बघताय. तुम्ही म्हटले की यांचीही चौकशी व्हायला पाहिजे, म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांची चौकशी व्हायला पाहिजे असं म्हणायचं आहे का? नाही, जो त्याच्यामध्ये फोटो आहेत त्या सर्वांचीच व्हायला पाहिजेत. मी एकट्याचं नाव कशाला घेऊ, सगळ्यांचीच व्हायला पाहिजेत. हां, भाऊ, प्रकरण बाहेर येण्यामागे काही टायमिंग आहे का? नुकतेच उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले, त्यानंतर हे सगळं प्रकरण आलं, काही नेत्यांचे फोटो समोर येतात. हे टायमिंग तुम्हाला वाटतं? कुरघोड्या तर प्रचंड चालल्या आहेत, फक्त तलवारी निघायच्या बाकी आहे. शब्दातून बाण रोज चाललेला आहे आणि बाणाला धार रोज लावली जाते. हे काय चाललं आहे? यांना कुठे जनतेची चिंता आहे? या सरकारला कुणाला चिंता आहे? एकमेकाची जिरवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यातून आता तुम्ही पाहिलं निधीचं वाटप करताना सुद्धा जिरवली गेली. कुठल्याही मंत्र्याला कुठलाही अधिकार राहिलेला नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्या निर्माण झाली आहे. सगळे मंत्री फक्त डोळ्यातून पाणी येत नाहीत, अंतःकरणातून रडत आहेत. आणि ते सगळं पाहता महाराष्ट्रात फार वाईट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळं एकमेकाची जिरवा हे धोरण सुरू झालं आहे. उत्तर महाराष्ट्रात काम केलेले एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीसोबत खरातच्या पत्नीचे सामायिक मालमत्ता असल्याची पण माहिती पुढे येते आहे. तो मोठा अधिकारी आहे, आमच्याकडे माहिती आम्ही मागितली आहे. काल पण मी अनेकांशी बोललो. ती माहिती आली की मग मी ते विधानसभेमध्ये काढणार आहे. त्याची प्रचंड मालमत्ता आहे, फार्म हाऊस आहेत, लँड जमीन आहेत, फ्लॅट्स आहेत. तर ते सगळं होईल ना यांनी. म्हणूनच मी म्हटलं की याचा CDR काढा, जेवढे फोटो दिसतात त्यांचा. म्हणून कोणी किती पैसे दिलेत. माणूस माणसाने कर्तृत्वानं मोठं झालं पाहिजे, पण हे अंधश्रद्धेला बळी पडून भविष्यावर ज्योतिषावर विश्वास ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करताय. शालार्थ आयडीशी सुद्धा याचे लिंक्स काही येतात आहे त्यांच्या भावांच्या खात्यात. तर 900 टीचर शालांत ID मध्ये झालेत, पकडले गेलेत. हे त्या ठिकाणी सापडलेत ना. आता ते कोणाची लिंक आहे आज मला सांगता येणार नाही. एक मराठी शेवटचा प्रश्न असा आहे, या प्रकरणामध्ये रुपाली डोंबरेंचं असं म्हणणं आहे की यापूर्वीच अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती रुपाली चाकणकर यांना हटवण्यासंदर्भात, पण तेव्हा त्यांना काही हटवण्यात आलेलं नाहीये. यापूर्वी रुपाली चाकणकर यांना हटवण्यासंदर्भात राष्ट्रवादीमधूनच प्रयत्न झाले की त्यांना हटवू नये. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? वादग्रस्त यापूर्वी राहिलेले आहेत. नाही, आहेत ना काही लोकांना त्या हटू नयेत असं वाटत होतं त्यावेळेस. त्यांच्यातील अनेक नेते आहेत. आज काही नाव घेणं उचित होणार नाही, पण मला आवश्यकता पडली तर त्यावेळेस घेईल त्यांना वाचवण्याचा कोण प्रयत्न केलेला आहे. मला माहीत आहेत त्यांची नावं, मला माहिती आहे. पण आज मी बोलणार नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जरा परवाच्या अधिवेशनमध्ये जरा अधिक पुरावे गोळा होऊ देत 2 दिवसात, मग काढू ना. खरं आता बरोबर मी सांगितलं कोणाकोणाची वरात निघणार आहे. हां, आणि बँडवाले कोण आहेत, नाचणारे कोण आहेत, सगळे दिसतील त्यात. महिला आयोग के अध्यक्ष ने इस्तीफा दिया है, ये पूरा मामला कहने के एपस्टीन फाइल की तरह नजर आ रहा है. सेम एपस्टीन फाइल में ज़रा ज़्यादा
क्वांटिटी ज़्यादा थी, इसमें थोड़ा क्वांटिटी कम है, बस इतना ही फ़र्क है। ये 56 ही है, अभी ओपन होने के बाद में हो सकता है 560 भी हो सकता है। तो ये सब प्रकरण में जो भी इन्वॉल्व है, ये इतना गंभीर प्रकरण है कि ऐसे भोंदूगिरी करने वाले और लोगों को मूर्ख बनाने वाले जो कई धर्म के नाम से, भगवान के नाम से, ईश्वर के नाम से ये धंधा बना कर रखा है, और इसके पीछे जो गलत धंधा करते, गलत काम करते, उनके ऊपर कड़क कार्रवाई हो, ये मांग हमारी है। चाकणकर जी ने जो भी वहाँ पे उस भोंदू बाबा की सेवा की, वो पैर धोया, छत्ता पकड़ा, ये जो किया, इससे तो यही होता है कि ये मैं उस पद पर आसीन, मैं जिम्मेदार पद पर रहने के बाद भी इस तरह का काम करना, ये महाराष्ट्र के लोगों को, महिलाओं को न्याय देने की उनसे अपेक्षा नहीं होती। तो इसीलिए उनको रिज़ाइन करना पड़ा, हमने रिज़ाइन की मांग की। और आज एक चाकणकर का रिज़ाइन होने से काम नहीं होगा, तो उनके साथ में जितने भी वीडियो आए हैं, फोटो आए हैं, बड़े बड़े नेता हैं, उनको भी सत्ता में रहने का अधिकार नहीं है, उनके ऊपर भी कार्रवाई हो, ये हमारी मांग रहेगी। थैंक यू। राज ठाकरे ने कहा है कि ईरान से अपने जो संबंध थे, ईरान से जो संबंध थे, कि भारत ने ईरान का साथ देना चाहिए, क्योंकि उन्हें इतने सारे। सही है ना, राज ठाकरे ने सही कहा ना, ईरान के साथ में बड़े अच्छे संबंध थे, और हमें जो मदद होती थी, हमारी मदद ईरान को होती थी, तेल से लेकर तो गैस को लेकर। आज हमारे संबंध बिगड़ चुके, क्योंकि हमने इजराइल को बाप कहा है। जब इजराइल को बाप कहेंगे तो ईरान के साथ में संबंध कैसे रहेंगे? वो फादर के भूमिका में इजराइल को आप बिठाएंगे और इंडिया को मदर के भूमिका में रखोगे, तो इजराइल साथ नहीं देगा। अच्छे संबंध हमने बिगाड़ चुके हैं, इसीलिए आज जो परेशानी हो रही है, इसीलिए हो रही है। मोहन भागवत ने कहा है कि ये युद्ध है वो भारत ही रोक सकता है, ऐसा मोहन भागवत ने। ये जो युद्ध चल रहा है ईरान इराक का, इजराइल का, वो ये युद्ध सिर्फ भारत ही रोक सकता है, ऐसा उन्होंने कहा। भारत की रोक सकता है। हाँ, वो तो सबको रोका है ना, पूरे दुनिया को रोक सकते हैं वो। मोहन भागवत जी चाहे और पंतप्रधान जी कहे तो दुनिया में शांति रह सकती है, कभी भी इसके आगे एक भी बंदूक भी नहीं चलेगी, गोली भी नहीं चलेगी। तो उन्होंने करना चाहिए, हमारी ऐसी इच्छा है उनसे। हाँ, हिंदी। जम्मू कश्मीर में मांग की है, हाँ बोलो। यूनिवर्सिटी में एडीबी ने मांग की है, जम्मू यूनिवर्सिटी से अपना जिन्ना का सेलिब्रेशन से हटाना चाहिए। नहीं, तो जिन्ना के समाधि पर क्यों गए थे फिर पर? लाल कृष्ण जी, बहुत सारे भाजपा के नेता घुटने टेकने के लिए। जिन्ना भी हिंदुस्तान के थे। जब आज़ादी हुई तब तो दो फाड़ हुआ था। अब ये इनका धंधा ये है, जिन्ना को निकालो, टीपू सुल्तान को निकालो, धर्म की राजनीति करो और महाराष्ट्र के जनता को भिखारी, देश के जनता को भिखारी करो। इसके सिवा इनके पास में है क्या? देश के जनता को भिखारी करना और हिंदू मुस्लिम करते रहना, मंदिर मस्जिद करते रहना, यही उनको सिखाया यही गया है। बाकी सब बातें बेकार है, ऐसा उनको लगता है। प्रियंका गांधी को सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे, विरोधी पक्षाची काय मागणी आहे? मराठवाड्यात असो, कोल्हापूर भागात नाही, प्रचंड शेती फळ बागाचं नुकसान झालेलं आहे, द्राक्षाचं नुकसान झालेलं आहे, केळी बागांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्वारीचं आहे, काही भागामध्ये आम्ही पाहिलं आहे, मक्याचं नुकसान होताना आम्हाला दिसते आहे। हे सगळं जे कडधान्य आहेत, फळबागा आहेत, त्याचं प्रचंड नुकसान गारपिटीमुळे झालं आहे आणि कांद्याचं नुकसान झाल्याचं काही भागामध्ये आमच्या लक्षात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात तातडीनं पंचनामे केले गेले पाहिजेत आणि त्यांना मदत केली गेली पाहिजे सरकारने। केंद्र सरकारकडे प्रस्ताव पडून सुद्धा केंद्र सरकार महाराष्ट्राला वटाण्याची अक्षता देते। अजूनही 29,000 कोटी रुपयेचा प्रस्ताव जाऊनही वर्षभर झाल्यानंतर 1 रुपया फुटी कवडी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिली नाही। तर ही परिस्थिती आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने पुन्हा कर्ज काढावं। 11 लाख कोटीवर कर्ज गेलंच आहे। काल राज ठाकरे जे म्हणाले ते खरं आहे की 2 लाखाचं कर्ज होतं, 2 लाख कोटीचं, 2 लाख कोटीवरून 11 लाख कोटीपर्यंत गेलं। महाराष्ट्र आता बुडवून टाकला आहे, खतम संपून टाकला आहे। इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली, कमिशनखोरीच्या नावाखाली या सरकारने महाराष्ट्राची लूट केली आहे। आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा कर्ज काढा आणि शेतकऱ्याला मदत करा, वाऱ्यावर सोडू नका, अशी आमची मागणी असणार आहे। लास्ट क्वेश्चन, असम में प्रियंका गांधी को भागदौड़ दी है, उसके बाद भी कांग्रेस के नेता छोड़ के जा रहे कांग्रेस। क्या? असम में प्रियंका गांधी को भागदौड़ दी है संभालने की, उसके बाद भी कांग्रेस के नेता छोड़ के जा रहे। ऐसा है, जो छोड़ के जाता है ना वो सत्ता के लिए जाता है। वो सत्ता चाहिए, पावर चाहिए, पर उनको लगाऊंगा कि जो बेईमान है, जिनको लालूच है, वो आइडियोलॉजी से थोड़ी जुड़े थे। वो तो अपने
कुछ मिलाने के लिए आए थे, हासिल नहीं हुआ तो भाग रहे। तो ये तो ऐसे जाने से कोई पार्टी ख़त्म नहीं होती। ठीक है, आज सत्ता उनके पास में है तो ये तो होता है, रूलिंग पार्टी है, सत्ता में है, जिसके पास में पावर है, तो ऐसे चूहे तो भागते ही है। तो ये चूहे भाग रहे हैं, कोई फर्क नहीं पड़ता है उससे। एक आखिरी सवाल जो ये है, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के मुख्यालय पर कांग्रेस की ओर से एप्स्टीन फाइल को लेकर मोर्चा निकाला जा रहा है। इसके पहले जिन लोगों ने परमिशन मांगी उनको दूर ही रोका गया था। इस पूरे मामले में आपको परमिशन मिली है क्या? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखो, ये सब जो कर रहे हैं वो वंचित बहुजन आघाड़ी के परमिशन ले रहे हैं। ये प्रकाश जी आंबेडकर साहब ने ये इसके जिक्र किया था और हमारे प्रदेश अध्यक्ष से बात की थी और परमिशन वगैरह लेने का काम उनके तरफ है। अभी तक तो मुझे पता चला कि कल तक नहीं दी गई थी और हमने प्रयास जारी रखा है। अगर नहीं होगा तो भी मोर्चा निकलेगा, ये तय है। एप्स्टीन फाइल का आरएसएस का क्या संबंध लगा रहे हैं आप और संघ मुख्यालय पे मोर्चा निकालने का? सरकार किसके इशारे पर चलती है? संघ के इशारे पर चलती है ना। तो सरकार को सबक सिखाए। सरकार से ये जो बात करते हैं बड़े इथिक्स की, तो ऐसे इसमें जो आरोपी है उनके ऊपर बाहर करने के लिए आदेश दे। बहुत सारे और विषय है जो देश में जातिवाद धर्मांधता फैली है, तो उसको भी रोके ना। ये क्यों, कौन कर रहा है, क्यों हो रहा है, इस बारे में तो जवाब देना पड़ेगा ना। तो इसीलिए कल परसों का मोर्चा मायना रखता है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।